बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत राजकीय घडामोडी। सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे। आज पुन्हा बैठका रंगणार आहेत। सत्ता स्थापनेसाठी सेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांनी निमंत्रण दिले आहे। रात्री 8:30 वाजेपर्यंत याचं उत्तर मिळू शकतं का याची उत्सुकता आहे, कारण 8:30 पर्यंतची मुदत राज्यपालांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची आज यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक होते। नवी दिल्लीमध्ये काँग्रेसची 10 वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होईल। दरम्यान दिल्लीहून आज महाराष्ट्रात काँग्रेसचे 2 निरीक्षक येतील असं म्हटलं जात आहे। अहमद पटेल शरद पवारांची चर्चा करणार आहेत। ते आज मुंबईत येणार आहेत। साधारण 10:30 ते 11च्या आसपास ते मुंबईत येण्यासाठी निघतील असं कळतंय। आणि या सगळ्यामध्ये भाजपनं मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। आज पुन्हा एकदा भाजपची बैठक असल्याची माहिती कळते। त्यामुळे आजही या बैठकांचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे। त्यामुळे राज्यात सत्ता कोणाची येणार, सरकार कोणाचं स्थापन होणार या संदर्भातल्या बैठकांना आता सुरुवात होते। राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज होणार आहे, कारण आज रात्री 8:30 पर्यंत ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात का, तसं असेल तर संख्याबळ नेमकं कसं असेल या सगळ्या बाबींचा विचार आजच्या बैठकीत केला जाऊ शकतो। दरम्यान काँग्रेसकडून ज्यांना रणनीतिकार म्हटलं जातं ते अहमद पटेल शरद पवारांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत। प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, अहमद पटेल महत्त्वाचा मेसेज घेऊन येणार मुंबईत? रेणुका, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी जो घोळ आहे तो सुटत नाहीये। काल देखील शिवसेनेनं राज्यपालांची भेट घेतली, त्यावेळी खऱ्या अर्थानं काँग्रेसचा जो पाठिंब्याचं पत्र आहे किंवा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचं पत्र आहे ते येणं अपेक्षित होतं, पण तसं होऊ शकलं नाही। त्यामुळे काल जी दिल्लीत बैठक झाली त्यामध्ये ठरलंय की दिल्लीतून जे 2 प्रतिनिधी आहेत ते मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतील आणि त्यानंतर सत्तेत सहभागी होण्यासंदर्भातला काय निर्णय घ्यायचा तो आम्ही शिवसेनेला कळवू अशी भूमिका जी आहे ती काँग्रेसने घेतली होती। आणि आज त्यामुळेच अहमद पटेल आणि शरद पवार यांची भेट होईल आणि त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो होईल। धन्यवाद प्रफुल्ल, या माहितीबद्दल। आपण बघतोय आज सगळ्यात महत्त्वाची बातमी, अहमद पटेल आज मुंबईत येत आहेत आणि आज दिल्लीतून ते मुंबईत येऊन शरद पवारांशी चर्चा करतील। बघूयात काय काय घडामोडी घडतात। आज या सगळ्या महत्त्वाच्या बैठका पार पडतील। आणि शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत काल काँग्रेसनं काय प्रतिक्रिया दिली होती तीही ऐकूयात। बघूयात मल्लिकार्जुन खरगेंनी काय प्रतिक्रिया दिली। We have already issued a press press note, and we have mentioned that we have already discussed with working committee members and also our PCC president and other leaders, and our AICC president also spoken to Sharad Pawar. And further discussion will take place tomorrow in Bombay, or further whatever arrangement we have to make, that we will talk. माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहे। सर, आज जवळपास 2.5 ते 3 तास चर्चा झाली, काय निर्णय झाला? तो निर्णय झाला त्याबद्दल एक पत्रक काढून त्याची माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे। त्याच्यापेक्षा आणखी सांगण्यासारखं काही नाही आहे। पण 2 नेते उद्या जातील अशी चर्चा आहे। मुंबईला 2 नेते जातील, मला काय माहिती नाही। तुम्हाला माहित नाहीये, पण साधारणतः हा जो पेच आहे तो पेच कसा सुटेल? मी सांगितलं ना की काँग्रेस अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षाची चर्चा केलेली आहे। आता त्यातून पुढे काय निष्पन्न होते बघूया। एक मिनिट। धन्यवाद। हे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं की चर्चा झालेली आहे, शरद पवारसोबत चर्चा झाली आहे, लवकरच या संदर्भात निर्णय होईल की हे सांगणं मला आता कठीण आहे असं त्यांनी म्हटलं आहे। पृथ्वीराज, नवी दिल्लीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज तोमरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। आणि बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून आता एकत्रितपणे राज्यात कशा रीतीने सत्ता स्थापन करावी याची स्ट्रॅटेजी आखणार आहेत असं राजीव सातव यांनी म्हटलंय। त्यांची प्रतिक्रिया। माझ्यासोबत राजीव सातव आहे। राजीव, काय निर्णय झाला? काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सगळी सूत्र हलवणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची पवार साहेबांची चर्चा झालेली आहे। दोन्ही पक्ष एकत्रितपणे स्ट्रॅटेजी करतील। म्हणजे काँग्रेस और राष्ट्रवादी साथ में मिलकर डिसीजन लेगी। सोनिया जी की पवार साहब से बात हुई है, दोनों मिलकर डिसीजन
जाएगा पार्टी देण्यासाठी? सोनिया जी की पवार साहब से बात हुई है, साथ में मिलकर हम डिसीजन लेंगे। कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? जल्दी होगा। कुछ ऑब्जर्वर भी जाएंगे। राज्यपालांनी मुदतवाढ करण्यास नकार दिलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रितपणे निर्णय घेईल. आणि तर राज्यपालांनी काल तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. भगतसिंग कोश्यारी जे राज्याचे राज्यपाल आहेत त्यांनी 24 तासांची मुदत राष्ट्रवादीला दिलेली आहे. रात्री 8:30 वाजता ही मुदत संपेल आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्ता स्थापनेचा दावा करणार का, त्यासाठी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होतीये. काँग्रेसशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय. या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकेल का आणि शिवसेनेला तोंडघशी पडणाऱ्या राष्ट्रवादीला आता शिवसेना पाठिंबा देणार का, याची उत्तरं आज मिळू शकतील. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांचं निमंत्रण आलं आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. तिसऱ्या मोठ्या पक्षाला राज्यपाल महोदयांनी आचरण केलेलं आहे. आम्हाला त्यांनी आज पत्र दिलेलं आहे. त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्या संबंधात आम्ही आमच्या मित्रपक्षांशी बोलून त्या बाबतीत योग्य ती त्यांना कळवणार आहोत. आणि यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या सगळ्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपण बघणार आहोत. भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमची बैठक आता संपन्न झाली. आता सुरू असणाऱ्या साऱ्या राजकीय घडामोडीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत आणि भारतीय जनता पार्टीने योग्य वेळी या सर्व घडामोडीवर आपला निर्णय करण्याचा आजच्या या कोर टीममध्ये निश्चित केला आहे आणि या घडामोडीवर लक्ष ठेवून वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आहे. आणि सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना प्रश्न विचारला होता आणि त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ती देखील ऐकूयात. एकच प्रश्न विचारायचा आहे, महाशिव आघाडी हे सरकार उद्या होईल का? माझ्या माहितीप्रमाणे तिघांच्या जे काही चर्चा होईल, पहिल्यांदा दोघांची चर्चा होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झाल्यानंतर पुन्हा शिवसेनेच्या बरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेतनं एक चांगला मार्ग निघाला तर काही घडू शकतं. दादा, महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावं लागणार आहे. राष्ट्रवादी तसे प्रयत्न करेल का? हो का, सगळ्या राजकीय पक्षांना कुणालाच असा का महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी कौल दिलेला आहे की कुणी एकट्याच्या ताकदीवर सरकार करू शकत नाही. एक मोठा पक्ष आहे, त्याला कुणाची तरी गरज लागणार आहे. ते एकाची गरज घेऊन सरकार स्थिर देऊ शकतात आणि दुसरा पक्ष आहे त्याला दोघांची गरज लागणार आहे. ते दोघांना घेऊन स्वतः तिसरा मिळून ते स्थिर सरकार देऊ शकतात. मात्र तिघांचंही सरकार झालं तरी स्थिर सरकार होतं, कारण मॅजिक फिगर 156च्या पुढं साधारण जाती आणि ते दोघं एकत्र आले तर मॅजिक फिगर 162च्या पुढं जाती. त्याच्यामुळं काही झालं तरी स्थिर सरकार कुठल्याही अपक्षांची मदत न घेता मिळू शकतं. आणि या सगळ्याबद्दल ज्येष्ठ घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांनी पेचावर काय मत व्यक्त केलंय तेही आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेच्या संघर्षामध्ये ट्विस्टवर ट्विस्ट येत आहेत आणि आता ताजी स्थिती अशी आहे की भाजपनंतर शिवसेनेला राज्यपालांनी आमंत्रण दिलं होतं, परंतु वेळेमध्ये शिवसेना त्यांचं सरकार बनेल पाठिंब्याचं पत्र जे ते दाखवू शकलं नाही. म्हणून आता तिसरा मोठा पक्ष, थर्ड लार्जेस्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादीला पाचारण करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत, कायद्याचे तज्ज्ञ. आपण त्यांना विचारूयात. सर, हे जे काय घडताना आपण बघत आहात, प्रोटोकॉलनुसार जरी असलं, पहिल्यांदा भाजपला बोलवणं, मग शिवसेनेला बोलवणं, मग राष्ट्रवादीला बोलवणं, तर तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं जे घडतंय ते योग्य आहे का? योग्य असं विचारण्याचं कारण की भाजपला 8 दिवस देत आहे, मग शिवसेनेला 24 तास का, असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारलेला आहे. आता इथे एक गोष्ट सर्वप्रथम आपण क्लिअर करू की या सगळ्या बाबतींमध्ये राज्यपालांना प्रचंड डिस्क्रिशन दिलेलं आहे राज्यघटनेने. 164 कलमाखाली फक्त एक वाक्य आहे, चीफ मिनिस्टर विल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर.
अँड अदर मिनिस्टर्स वूड बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द ॲडवाईस ऑफ द चीफ मिनिस्टर. म्हणजे एकदा चीफ मिनिस्टर नेमला की सत्ता सगळी चीफ मिनिस्टरकडे जाते, परंतु जोपर्यंत चीफ मिनिस्टर नेमलेला नाही तोपर्यंत कोणाला नेमायचं ही सगळी सत्ता ही राज्यपालांकडे असते. आता अपेक्षा अशी आहे की राष्ट्रपती जे करतात तेच खालच्या राज्यपालांनी करावं. भारतात राष्ट्रपतींनी पहिल्या राष्ट्रपतींपासून राजेंद्र प्रसादांपासून ते शंकर दयाळ शर्मांपर्यंत जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याच्या नेत्याला बोलवायचं प्रथा पाडली होती. पण नारायणन यांनी ती प्रथा मोडली आणि त्यांनी सांगितलं की वाजपेयींचं सरकार 13 दिवस टिकलं, तर तसं न करता जो गट असेल की ज्याला बहुमत सिद्ध करता येईल अशाच्या नेत्याला आपण बोलवू. तेव्हा या 2 प्रथा आहेत. एक तर ज्यांची संख्याबळ जास्त आहे त्यांना बोलवा, किंवा ज्यांचं कॉम्बिनेशन बहुमत सिद्ध करू शकतो अशांना बोलवा. हे 2 झालं. आपल्या राज्यपालांनी आत्ता संख्याबळ ज्यांचं जास्त आहे अशा BJPला बोलवलं. म्हणजे म्हणूनच भाजप आणि शिवसेना युती तुटली म्हणून त्यांना वेगवेगळं बोलवलं. आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी जरी असली तरी इथं त्यांनी संख्याबळाचाच निकष लावला. हो, कारण त्यांनी संख्याबळाप्रमाणेच ते आत्तापर्यंत आलेत. आता याच्यानंतर ते कदाचित काँग्रेसला बोलवतील. आता काय असतं, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात आणि त्यांनी ते केंद्र सरकारचे एम्प्लॉई नाही आहेत, ते राज्याचे प्रमुख आहेत. कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे आणि अपेक्षा अशी आहे की त्यांनी अत्यंत निपक्षपातीपणाने न्यूट्रल राहून राज्याचं कल्याण कशात आहे याचा विचार करून चीफ मिनिस्टरला बोलवलं पाहिजे आणि चांगलं राज्य चालतं की नाही हे बघायला पाहिजे. प्रत्यक्षात कसं होतं की राज्यपालांची नेमणूक पण राष्ट्रपतींकडनं केली जाते आणि त्यांना काढता पण राष्ट्रपतींना येतं. हे सगळं पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं होतं. त्यामुळे नेहरू इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींच्या काळापर्यंत राज्यपाल हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार काम करतात. ही राजकीय वस्तुस्थिती आहे. आता इथे आपल्या राज्यपालांसमोर 2 ऑप्शन आहेत. एक तर हे NCP आणि काँग्रेसचं झालं, पण नाही झालं, कोणीच सरकार केलं नाही. समजा जर 4ही पक्ष जर अपयशी ठरले तर मग राष्ट्रपती राजवट हाच पर्याय. आता शिफारस करावी लागेल 356 कलमाखाली. राज्यपाल शिफारस करतात, ती शिफारस यायलाच पाहिजे असं नाही. राष्ट्रपती आपणहून पण राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. कारण वर्डिंग काय आहे, फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन द स्टेट. जेव्हा राज्यपालांना वाटतं की आता कोणीच सरकार करू शकत नाही त्यावेळी ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतात. तसं झालं तर सगळी सत्ता ही केंद्राकडे जाते. म्हणजे राज्याची कार्यकारी सत्ता जी आहे ती प्रेसिडेंटकडे जाते. विधानसभेचं जे कायद्याची सत्ता आहे ती पार्लमेंटकडे जाते. हायकोर्टावर परिणाम होत नाही, ज्युडिशरीवर परिणाम होत नाही. आणि 2 महिन्याच्या आत याला पार्लमेंटचं रॅटिफिकेशन लागतं. मग 6 महिने चालते. आणखी 6 महिने पण वाढवता येते त्याच्यानंतर. पण वर्षानंतर वाढवायची असेल तर इलेक्शन कमिशनचं सर्टिफिकेट लागतं की इथे निवडणुका घेता येत नाहीत. तसं तर महाराष्ट्रात काही होणार नाही, इथे काही दंगेदोपे चालू नाही आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वर्षभर चालू शकेल. एक बारीकशी गोष्ट जाता जाता सांगतो की राष्ट्रपती राजवट लादल्यानंतर सुद्धा जर का कुठले पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सत्ता स्थापन करू शकतो तर त्यांना बोलवायचं आणि मग राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाईल. बरोबर आहे. कारण हे काळजीवाहू सरकार जे आहे हे फार दिवस नाही ठेवता येणार. एक सर चर्चेतला प्रश्न याच्यामध्ये किती तथ्य की तुम्ही कसं बघता की कुणाला किती वेळ द्यायचा. म्हणजे भाजपला 8 दिवस दिले, शिवसेनेला 24 तासच दिले, आता राष्ट्रवादीला किती वेळ देणार माहीत नाही, काँग्रेसला किती वेळ देणार नाही. तर हे जे काही वेळेचं गणित असतं तर त्याचा पण काही हे आहे का राज्यपालांच्या मनावरती? काही नियम नाही, ते राज्यपालांच्या मनावरती आहे. आणि याच्यावर सुप्रीम कोर्टाने खूप ताशेरे ओढलेले आहेत आत्तापर्यंत. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांनी 8 दिवस मागितले होते तर राज्यपालांनी त्यांना 2 आठवडे दिले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं हॉर्स ट्रेडिंग चालू होतं असं केल्यावर तर फक्त 2 दिवस देता येतील असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यामुळे माझं व्यक्तिगत तुम्ही विचारलं तर सुप्रीम कोर्ट जे सांगतं दॅट इज द लॉ ऑफ द लँड. आणि त्यामुळे जास्तीत जास्त 2 दिवस देता येतील. हे 8 दिवस 10 दिवस 15 दिवस असं नाही देता येणार. नाही तर मग अर्थातच खरेदी विक्री चालू होते. तर तसं होता कामा नये. सरांनी नेमकेपणाने सांगितलेलं आहे की आता प्रोटोकॉलनुसार राष्ट्रवादीच्या नंतर कदाचित ते जर अपयशी ठरले तर काँग्रेसला बोलवलं जाईल आणि सर्वच पक्ष महत्त्वाचे जर अपयशी ठरले तर राज्यपाल राष्ट्रपतींच्या सल्ल्याने राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करू शकतात. अर्थात मध्ये काही घटना अजून घडू शकतात, परंतु एकंदरीत जर आपण बघितलं तर कुठंतरी महाराष्ट्राची वाटचाल ही राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरू झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.
आणि या सगळ्या बातम्यानंतर, राजकीय बातम्यानंतर राज्यातल्या इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर. पहा फक्त गावाकडच्या बातम्या.